नवी मुंबई कोपरखराणेच्या बनकडे विभागात या ठिकाणी असणाऱ्या पशु संग्रोध एवं प्रमाणीकरण सेवा केंद्राच्या डाव्या बाजूला, गेटच्याच डाव्या बाजूला अशा पद्धतीनं या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी व कचरा वाहून नेण्यासाठी जी भांडी असतात ती भांडी या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून ठेवण्यात आलेली आहेत। या विभागातील रहिवाशांना याच संपूर्ण कचऱ्याचा फार मोठा त्रास होत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अशा पद्धतीनं ओला सुका कचरा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि येथीलच काही व्यावसायिकांनी या ठिकाणी आपल्या बिल्डिंगचा राडारोडा या ठिकाणी फुटपाथवरच टाकलेला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी कुत्री, पक्षी या ठिकाणी कायमच येत असतात हा कचरा खाण्यासाठी। येथील हॉटेल व्यावसायिकही या ठिकाणी हॉटेलचा कचरा आणून टाकत असतात। बऱ्याच वर्षांपासून हा राडारोडा असा फुटपाथवर पडलेला आहे। या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेनं बोर्ड लावूनसुद्धा, CCTV लावूनसुद्धा या ठिकाणी हा राडारोडा तसाच पडून आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा जो कचरा आहे तो फुटपाथवरच, म्हणजे हा पूर्णपणे फुटपाथ हा ब्लॉक केलेला आहे आपण पाहू शकतो आणि या संपूर्ण कॉलनीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। या संपूर्ण कचऱ्याची आणि या फुटपाथवर टाकलेल्या राडारोड्याची महापालिकेनं ताबडतोब स्वच्छता करावी अशी मागणी या जनतेमधून होत आहे। SB न्यूजसाठी संजय पाटील, कोपरखराणे बनकोडे विभाग।